बेलापूरवाल्यांना आमची हे नाही, बेलापूरमध्ये ह्या सगळ्या सावंतवाडी कार्यालयांची लायकी काढली जाते। आम्हाला माणूस म्हणून कन्सिडर करत नाही का ते? हे पत्र वाचण्यात काय पॉइंटच नाही। मी पोलिसांनाही मगाशी सांगितलं, पानं पुसली जाणार। बेलापूरवाल्यांना आमची हे नाही, बेलापूरमध्ये ह्या सगळ्या सावंतवाडी कार्यालयांची लायकी काढली जाते। त्यांना आमचं रिस्पेक्ट किंवा आम्हाला माणूस म्हणून कन्सिडर करत नाही का ते? आत्ताच्या आता फोन लावून विचार। आणि आता तिकडे रेल नको झालं तर आम्ही काय करायचं? हे पत्र वाचण्यात काय पॉइंटच नाही। मी पोलिसांनाही मगाशी सांगितलं, पत्र येणार त्याच्यात आम्हाला शून्य पानं पुसली जाणार। दर ह्याला तुम्ही उत्तर देतात। मीटिंग किती झाली आहे साहेब? आजचं जे आंदोलन होतं त्याच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे ते त्वरित सुरू करा। त्याच्यानंतर ज्या गाड्या करोना काळात थांबल्या रद्द झाल्या त्या पूर्ववत चालू करा आणि नवीन गाड्यांची सावंतवाडी स्टेशनला सुरुवात करा। आता 10 वर्ष जवळजवळ होत आली भूमिपूजन होऊन सावंतवाडी टर्मिनलचं, आणि 10 वर्षानंतर ते टर्मिनलचं अपुरं काम का आणलेलं आहे ह्याचा ना केंद्र सरकारने खुलासा केला आहे ना राज्य सरकारने खुलासा केला आहे। त्यावेळी ज्यांनी हे उद्घाटन भूमिपूजन केलं तेच आता पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत। तर त्या मुख्यमंत्र्यांनी हे जे अपुरं राहिलेलं काम आहे ते त्वरित सुरू करावं ह्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन केलं होतं। आज रेल्वे प्रशासनाचे रत्नागिरीचे अधिकारी येऊन भेटून गेले। त्यांचं म्हणणं आहे की बेलापूरच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक 27 तारीखनंतर कधीही आयोजित करू आणि त्या बैठकीत या प्रश्नांवरती चर्चा केली जाईल आणि त्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना संदर्भात आपण चर्चा करू असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। केवळ आम्ही आश्वासनावरती त्यांच्या आमचं आंदोलन स्थगित करीत नाही आहोत। आम्ही आज आता स्टेशनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी अडवल्यामुळे आम्ही स्टेशनमध्ये प्रवेश केलेला नाही। यापुढे जर रेल्वे प्रशासन आम्हाला जुमानणार नसेल, बेलापूरचे अधिकारी जर आमच्याबरोबर चर्चेला जर तयार नसतील, यापुढे आम्हाला रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको आंदोलन करावं लागेल आणि ही पाळी रेल्वे प्रशासनाने आमच्यावर आणू नये एवढीच विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।